आपल्याला चांगल्या गोष्टीचा आनंद होतो. परीक्षेत कमी गुण मिळाले तर वाईट वाटतं. कोणी आपल्याशी उगाचच भांडण केलं तर राग येतो. आनंद, दुःख, राग यांना भावना असं म्हणतात. संजू आणि राजू खूप चांगले मित्र आहेत. काल संजूला थोड्या वेळासाठी राजूची सायकल हवी होती, पण राजूनी त्याला सायकल दिली नाही. त्यामुळे संजू त्याच्यावर रागवला. दुसऱ्या दिवशी सगळा राग विसरून दोघंही छान खेळायला लागले. विजय स्पर्धेत पहिला आला. ते मकरंदला आवडलं नाही. त्याचा जळफळाट झाला. त्याला विजयचा मत्सर वाटला. मोनिकाने कुत्रा पाळलाय. तिला कुत्र्याबद्दल प्रेम वाटतं, पण महेशला मात्र त्याची भीती वाटते. बघितलं तुम्ही? राग, आनंद, दुःख, मत्सर, भीती ह्या सगळ्या आपल्या भावना आहेत. विचारपेटी. ह्या भावना का निर्माण होतात माहितीये तुम्हाला? आपल्या विचारांमुळे भावना निर्माण होतात. त्या आपल्या वागण्यावर नियंत्रण ठेवतात. म्हणजे आपण कोणती कृती करणार ते ठरवतात. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या मित्रावर रागवला असाल तर तुम्ही त्याच्याशी बोलत नाही, हो ना? चला, भावनांबद्दल आपण आणखी गप्पा मारूया. आपले आईबाबा आपल्यासाठी खूप कष्ट करतात. आपल्याला काही कमी पडू नये याची ते काळजी घेतात, कारण त्यांचं आपल्यावर प्रेम असतं. आपल्याशी कोणीच बोललं नाही तर आपल्याला दुःख होतं. सुट्टी मिळाली की आनंद होतो. पण कोणी खोटं बोललं तर आपल्याला राग येतो. काही वेळा आपल्याला परीक्षेची भीती वाटते. या सगळ्या आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आहेत. आता विचार करा बरं, यातली कुठली भावना आपल्या मनात निर्माण झाली तर आपल्याला छान वाटतं आणि कुठली भावना निर्माण झाली तर छान वाटत नाही? जेव्हा आपल्या मनात प्रेम, आनंद, कृतज्ञता म्हणजे इतरांनी मदत केली तर त्यांच्याबद्दल आदर वाटणं, आश्चर्य, अशा भावनांमुळे आपल्याला खूप छान वाटतं. पण जेव्हा आपण कोणावर रागवतो, आपल्याला दुःख होतं, कशाची तरी भीती वाटते किंवा काळजी वाटते, तेव्हा छान वाटत नाही, हो ना? विचारपेटी. आपल्याला राग कधी येतो याची यादी करा. पुढील कारणांमुळे राग येऊ शकतो. एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध झाली, आपला अपमान झाला, एखाद्यावर अन्याय झाला. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीची चूक नसताना तिला शिक्षा झाली. मित्र किंवा मैत्रिणींनी न विचारता आपली नवीन कंपास पेटी घेतली. विचारपेटी. रागाचा परिणाम काय होतो? मानसिक परिणाम म्हणजे मनावर होणारे परिणाम. आपण रागीट आणि हट्टी होतो, म्हणजेच जास्त प्रमाणात व नेहमी राग यायला लागतो. आपल्यातील समंजसपणा म्हणजे समजून घेण्याची शक्ती कमी होते. सहकार्याची वृत्ती म्हणजे इतरांना मदत करण्याची क्षमता कमी होते. इतकंच काय, आपण इतरांचे मनही दुखावतो. शारीरिक परिणाम म्हणजे शरीरावर होणारे परिणाम. डोकेदुखी होणे, निद्रानाश होतो म्हणजे झोप लागत नाही, निरुत्साह वाटतो म्हणजे काहीच करावंसं वाटत नाही. आता सांगा बरं, हे काही सगळे चांगले परिणाम आहेत का? नाही ना. ज्या भावनांमुळे आपल्याला छान वाटत नाही, त्या सगळ्या भावनांचे असे दुष्परिणाम म्हणजे वाईट परिणाम होतात. आपण काय शिकलो? आपल्या मनात वेगवेगळ्या भावना असतात. भावना विचारांमुळे निर्माण होतात. काही भावना चांगल्या आणि सकारात्मक असतात. उदाहरणार्थ प्रेम, आनंद.
काही भावना चांगल्या नसतात, त्यांचा आपल्या मनावर नकारात्मक परिणाम होतो. उदाहरणार्थ राग, मत्सर. रागाचा आपल्या शरीरावर आणि मनावर वाईट परिणाम होतो. स्वाध्याय. हे वागणं योग्य आहे का अयोग्य आहे ते सांगा. सुरेखा आणि सुजाता अभ्यासात हुशार आहेत. बाईंनी वर्गात सगळ्यांना निबंध लिहायला सांगितला होता. बाईंना सुरेखाचा निबंध आवडला म्हणून त्यांनी सगळ्या वर्गासमोर तिला शाबासकी दिली. पण सुजाताला याचा राग आला. तिने यापुढे सुरेखाशी बोलायचं नाही असं ठरवलं. लोकांसमोर बोलायच्या भीतीवर मात करून आज माधवीने वर्गात सगळ्यांसमोर एक गोष्ट सांगितली. धाकट्या भावाच्या हातून पेन्सिलचे टोक तुटले म्हणून सुरेशने त्याला मारलं. रमेशची परीक्षा सुरू होती. त्याला गणिताच्या पेपरबद्दल काळजी वाटत होती. त्याला वाटणाऱ्या काळजीबद्दल तो आईशी मोकळेपणाने बोलला आणि आता त्याला बरं वाटायला लागलं.